वरती आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे विकास मेहर देखील माझ्या आनंद घेतात. त्यांचा वाढदिवस होता काल ते परवा आपण त्यांचा वाढदिवस संपन्न केला. या स्पर्धेच्या माध्यमातून कृष्णा काका मेहर यांचं आगमन होतं. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. पंकज आणि त्याच्या साथीनं राज. टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता. समोर सन्नी राणे आहेत. पहिल्या बॉलवरती मी म्हणेन रिव्हर्सचा पवित्रा पूर्णपणे फसला पंकज भोलेचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे त्याचा फसतोय. 2 ओव्हरची मॅच, 12 चेंडूचा खेळ आता तुम्हाला जरूर पार मिळेल या मॅच मध्ये. सनी दुसरा बॉल. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या मागे सुरक्षा बीट झाले. दरम्यान एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात एकपट्टी जाईल आणि आता धावफलक पुढे सरकतोय. 2 ओव्हरची मॅच तुम्हाला पार मिळेल. मागील मॅचमध्ये देखील अशीच काही गोलंदाजी सनी राणेची आम्ही पाहिली आहे. कमबॅक त्याने केलं होतं. फक्त 4 धाबाचं षटक फेकलं होतं आणि तोच खेळाडू मॅन ऑफ द मॅच देखील आम्ही घोषित केला. गोरदा सज्ज होतोय सनी. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये श्री मेहर पोहोचतायत. बॉलला उचलून फेक करेल. दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक तुम्ही पाहता फक्त 2 धाबा आतापर्यंत खर्च केल्या. नरेशजी, चिंदूजी, यशवंतराव यांना देखील तुम्ही पाहताय जे मात्र या स्पर्धेचे आयोजक आहेत. पूर्णपणे आढावा आता घेत असताना स्पर्धेमध्ये कुठे कमी तर राहिली नाही ना, कारण नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम राहिलं. इथे घडलंय काय? अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती केलाय प्रहार. बॉल बाउंड्रीच्या बाहेर आणि घडलंय काय? षटकार. ओव्हर स्टेपिंग. चला आधी ओव्हर स्टेप आहे, त्यानंतर बीमर देखील आहे आणि फ्री हिट. पुढचा बॉल. इथे देखील टप्पा पडला. गिरकी घेतली. बॉल ना निघून चालय रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉल. फ्रीच्या बॉलवरती फुल डोल वसूल करायचं होतं, नाही जमलं. धावफलक जाऊन पोहोचलं. टीमची टोटल 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक या मॅच मध्ये. टू गो. रायटम ओव्हर द विकेट. इथे लेटकटचा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. वेट अँड वॉचचा क्रिकेट पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं ललित पोहोचतील, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. चौकार. चांगली गोलंदाजी केली होती इथे मात्र सनी राणेनं, परंतु एक 9 बॉलवरती आलेला षटकार भरपूर काही सांगून गेला टीम एरंदर संघाला. धावफलक 13 या कडे तुम्हाला बाल मिळेल. टीमची टोटल आता फलकावरती बेगाने पडू सरकत असताना शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील पाहावा लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. ललित बॉलला उचलून फेकेल. दरम्यान त्याच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. शेवट गोड केले पंकज भोलेनं. येतोय चौकार. षटकाच्या अंती धाव
त्या प्रकारे सुरुवात झाली होती टीम मानकेवरीची असं वाटलं होतं. 8 धाबा तरी बनतील का हा प्रश्न उभा होता, परंतु एक षटकार आला 9 बॉलवरती. तिथे मात्र सारं काही बिघडलं आणि धावफलक 17 या आकडावरती तुम्हाला पार पाहिजे. षटक क्रमांक दुसरे घेऊन वेदांत परटोले आलेत गोलंदाजी मार्कवरती. वेदू रायटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला बळवलाय. बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय भरपूर वेगानं. श्री मेहरला तुम्ही पाहताय उचलण्यामध्ये चेंडूला थोडंसं वेळ घेतला. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 19 धाबा. वेदूने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर संतोषजी तुप्पट यांच्याकडून 3,000 रुपये कॅश प्राइज देऊन त्याला सन्मान करण्यात येईल. इथे देखील फटका चांगला डीप मध्ये खेळाडू आहेत. राज भोईरला तुम्ही पाहताय भरपूर वेगाने पोहोचलेत. बॉल अडवतात उचलून फेक करतील. दरम्यान 2 धाबा इथे देखील प्रचंड वेगाने एकवटल्या जातील आणि आता त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. 21 धाबा टीमची टोटल स्कोर कार्डवरती जोडली गेली आहे या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी वेदू करतोय. अद्याप मोठा फटका त्याने खेचून दिला नाहीये, परंतु दुसऱ्या बाजूला यंगस्टर खेळाडू राज तो देखील क्रिकेटच्या लाईफ लाईन सिंगल डबलचा इथे वापर करतोय. इथे घडले काय पाहावं लागेल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता पंकज भोलेचा आणि अखेर राजला इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाग मॅच 3 बॉलचा खेळ संपूर्ण झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी बनावी लागेल कारण राजला गेली तो मात्र धावचीच्या स्वरूपात परतावं लागलं माघारी. इथे फटका चांगला आहे. धाबा चांगला मिळतील का बाबा लागेल. 3 खेळाडू बॉलवरती येतात. 2 धाबा इथे मिळतील या शंकात नाहीये आणि टीमची टोटल आता पुन्हा आता पुढे सरके 23 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. वारंवार रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय पंकज भोले. म्हटलं जातं ना जिकडे बारा तिकडेच मारा, अशीच परिस्थिती आता मात्र मध्ये पाहायला मिळेल. धावफलक 23. इथे एसट्या उद्ध्वस्त केल्या. लेग स्टिक बाकवली आहे. वेदांत पडले रफ्तार का सौदागर तुम्ही पाहताय मैदानावरती त्याने पंकज भोलेला इथे बाद केलंय आणि अखेर एक मोठा धक्का लागेल टीम मानकिवलीला. बॅट्समन आउट. सहा धाबा वेदून खर्च केल्या. बॉल टाकून झाले आतापर्यंत 5. चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा आता एक बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील हे देखील पाहावं लागेल. या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न चालवला वेदूच्या माध्यमातून, ज्याने धाबा खर्च केला 5 चेंडूमध्ये फक्त 6. इथे लाईन चेक करावं लागेल. पंच वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 24 याकडे वरती तुम्हाला पार मिळेल. लेग स्टिक वाकवण्याचा प्रयत्न करतोय. ज्या प्रकारे मागचा दरवाजा उघडा ठेवला होता पंकज भोलेनं, तिथे चोरी झाली. पंकज भोलेला बाद व्हावं लागलं, परंतु आता या शेवटच्या बॉलवरती धाबा किती. इथे देखील फटका पोहोचलाय. पाठबऱ्या परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक 2-2 धावतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला. अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती 5 धाबा खर्च केल्या वेदून आणि आता धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले धाबा 29. 28 धाबा बनल्या गेल्या आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 29 धाबाची गरज.
ते आपण देखील आता क्षेत्ररक्षण लगेच सजवा, कारण दुसऱ्या डावामध्ये आता बॅटिंग करायची टीम एरंजर संघाला. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा. दोन्ही टीमला पुन्हा एकदा आम्ही भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. आणि आता सामन्याला सुरुवात. 12 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्याकरिता 29 धावांची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. स्ट्रायकिंग वरती मयूर, राऊंड द विकेट निलेश मराडे. पहिलाच बॉल चाललाय मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका, षटकार. राऊंड द विकेट तयार होतोय. पुन्हा एकदा 11 बॉलचा खेळ शिल्लक. 23 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. मयूरवरती आता जिम्मेदारी आहे. दुसऱ्या बाजूला गोट्या निलेश मराठे तुम्ही पाहता मैदानावरती दाखल झाला. इथे देखील अडबाबा अटक येण्याचा प्रयत्न होता. बॉल झाला डीप मध्ये. मिड विकेटला एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा इथे मिळतील का? पहा बॉल लागेल यस्ताच्या मागे. इथे तुम्ही पाहताय भरपूर वेगाने पोहोचले रोहन गायकर होते, ज्याने मात्र बॉलला अडवलाय. दरम्यान आणखीन काही धाबा इथे मिळू शकल्या असत्या, परंतु पूर्णपणे कमबॅक त्याने केलंय, कारण चेंडूला त्याने अडवलंय. दरम्यान 2 धाबा इथे मिळतात. टीमची टोटल 8 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. त्या मॅचमध्ये 21 ची गरज. निलेश मराठेवरती पूर्णपणे विश्वास दाखवलाय पंकज भोलेने, परंतु आज काही ना काही करावं लागेल या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. दुसऱ्या बाजूला मयूरला तुम्ही पाहता एक षटकार त्याने ठोकलाय. आत्मविश्वास त्याचा देखील दुणावलाय. एक चांगला खेळाडू, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट आम्ही नेहमीच पाहिला. गोपडी सारखी बॅट फिरवली. बॉलर बॅकडाऊन करण्याचा प्रयत्न होता. पडतोय, झडतोय, परंतु स्वतःच्या गावासाठी लढतोय. निलेश मराठेला तुम्ही पाहताय 2 धाबा ते मिळतील या शंकात नाहीये. आणि धावफलक पुढे सरकत असताना चला टीम मीटिंग नको आहे. चला पंकज दुखापत जर झाली असेल तर निलेशला मैदानाच्या बाहेर येऊ द्या. चला 12वा खेळाडू रमाकांत मराठे आपण जायचं, कारण भरपूर जोरात पडलाय. चला फास्ट करा, विनंती आहे थोडंसं फास्ट खेळा. विनंती आहे बघा निलेश आपण मैदानाच्या बाहेर या लवकरात लवकर. जरी दुखापत झाली आहे माहिती आहे आम्हाला, परंतु आपण लवकर मैदान सोडा. राऊंड द विकेटने आता पंकज आलाय, कारण निलेशला दुखापत झाली त्यामुळे तो मैदानाच्या बाहेर. 12 खेळाडू रमाकांत मैदानाच्या दाखल झालेत. 9 ओव्हरमध्ये अजूनही 19 धाबाची गरज आहे. पंकज भोलेवरती आता विश्वास दाखवलाय या मॅच मध्ये. राऊंड द विकेट. इथे लाईन चेक करावी लागेल, लाईन चेक करावी लागेल. पंच वळतात आमच्याकडे, इशारा पोहोचला. व्हाईट बॉल. 18ची गरज आहे आता. 9 बॉलमध्ये प्रत्येक बॉलवरती 2 धाबा इथून एकवटाव्या लागतील या मॅचमध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर चालवला आहे पंकज भोलेनं, परंतु पहिला बॉल आता त्याने फेकत असताना चेंडू फेकला वाईट.
2 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. इथे विकेट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पंकज बोले वेगाने पोहोचतोय. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न फसला. इथे देखील 2 धाबा 1 पॉइंट जातील. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये होता. प्रत्येक बॉलवरती टाळा वाजतात का वाजू नये देखील, कारण मैदानाच्या मध्ये चांगली कामगिरी करतात. आता दोन्ही खेळाडू तुम्हाला पार पडतील. 8 बॉलचा खेळ शिल्लक, 16 धाबांची गरज. आठ बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये अजूनही जिंकण्याकरिता 16 धाबांची गरज. राऊंड द विकेट सज्ज होतात पंकज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडला. भरदा बेगानं बॉल निघून चाललाय सुरक्षेच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आता होतीये. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल पूर्णपणे स्थिरावली. या मॅच मध्ये 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेला. षटक क्रमांक पहिला मार्ग असता. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. 7 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्याकरता 16 धाबांची गरज. अंधार पडलाय. त्याचा अंधाराचा सापट आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, परंतु अंधाराचा इथे मात्र काहीसा दबाव जाणवतोय टीम एरंदर संघावरती. गुरदास सज्ज होता. राऊंड द विकेट. शेवटचा बॉल शिल्लक या मॅच मध्ये. फुलटॉस होता. ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतील. बॉल लावण्याचा प्रयत्न जरूर झालाय. धाबा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. आता दुसरीचा प्रयत्न झालाय. दरम्यान 2 धाबा इथे देखील प्रचंड वेगानं 1 पॉइंट जातील. चला एकत्र येऊ नका, गोळा होऊ नका. लगेच निर्णय घ्या कोणता गोलंदाजी करणार आहे आणि लगेच आपण खेळायला सुरुवात करतोय. त्यामुळे आता एकत्र येऊ नका, कारण बॅड लाईटचा इथे मात्र सामना करावा लागतोय टीम एरंदडे संघाला, कारण टॉस जिंकून इथून निर्णय घेतला पंकज भोरेनं बॅटिंग करण्याचा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 14 धाब्यांची गरज. उद्या ठीक पहिला सामना लवकर सुरुवात होईल. राऊंड द विकेट. पहिला बॉल. गोपनी सारखी बॅट फिरवायची होती, नाही जमलं. संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरदा बेगानं बॉल निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. उद्या एक्स्ट्रा हाफ मधून मोहपाडा विरोधात सावरे. पहिली मॅच 9 वाजता परफेक्ट चालू होईल. तदनंतर ओमसाई गुळगाव विरोधात लेग बायचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 4 बॉलचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. या मॅच मध्ये तुम्ही पाहता अजूनही 13 धाब्याची गरज. गोरदास तुम्ही पाहता आतापर्यंत हा बी ठरत असताना बॅटर बदलावरती आता दाखल झालाय. मयूरला तुम्ही पाहता, मयूरच्या साथीला सनी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. 13 धाब्याची गरज. इथे देखील फटका चांगला आहे. अंधारामध्ये काही दिसत नाहीये, परंतु बॉलचा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित. पंकज बोलेकडनं चूक झाली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. तीन बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 9 धावांची गरज आहे. बघा, विनंती आहे टीम मानकिवली, तुम्ही प्रत्येक बॉलवरती वेळ करू नका. आयोजन कमिटी आम्हाला सूचित करते, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे आपण लगेच खेळायला सुरुवात करा. अंधाराचा सावट आहे, त्यामुळे विनंती आपण लवकरात लवकर फास्ट खेळा. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 9 धावांची गरज. इथे देखील फटका मोठा खेचण्याचा प्रयत्न होता. पॉइंट चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान बॉलला तो फेक करतील. 2 धाबा 1 पडण्याचा प्रयत्न होतोय आणि आता दुसऱ्या धाब्यासाठी मैदान सोडावं लागतंय. परंतु शेवटचा 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या मॅच मध्ये 8 धाबांची गरज. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 8 धाबांची गरज. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. इनेट नंबर 3 वरती तुम्ही पाहताय ऋतिक. राऊंड द विकेट. अंपायर सिग्नल नो बॉल.
भरपूर काही घडामोडी आता तुम्हाला पाहायला मिळतील या मॅच मध्ये. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धाबांची गरज आहे. दबाव आहे गोलंदाजावरती. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे, कारण शेवट तुम्ही पाहताय आज उपांत्य फेरी. इथे मात्र दिवसभर केलेली मेहनत संध्याकाळच्या सत्रामध्ये रंग भरणार आहे. शेवटचे 2 बॉल, 7 धाबांची गरज. फ्रीडचा बॉल, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 7 धाबांची गरज आहे. सामना आवडला असेल टाळा व्हायला हरकत नाहीये. एक मोठा सामना मैदानामध्ये रंगतोय. एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. निमित्त फक्त एकच, मैत्री चषक 20-25 पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. 2 चेंडूमध्ये 8 धाबांची गरज असताना 2 बॉल सरक. इथे मात्र व्हाईट आणि नो फेकलेत. इथे फटका चांगला आहे. फ्रीडचा बॉल वरती, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार इथे मात्र ठोकलाय आणि आता समीकरण येऊन ठेपलाय. शेवटचा 1 बॉल, 2 धाबांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. समीकरण आता येऊन ठेपले. म्हटलं जातं ना, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत. या साऱ्या गोष्टी जर मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि जर 4 अक्षराची मेहनत मैदानाच्या मध्ये केली ना, तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि तीच मेहनत सध्याच्या घडीला मैदानाच्या मध्ये करत असताना तुम्ही पाहताय. शेवटचा 1 बॉल, 2 धाबांची गरज. या मॅच मध्ये सामना जिंकणार कोण हे देखील पाहावं लागेल, कारण शेवटच्या बॉल परत हा सामना रंगलाय आणि हो रंगलाच पाहिजे. प्रेक्षकांसाठी हा तुम्ही सामना पाहताय, पैसा वसूल सामना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. बॅट लाईटचा सामना करत असताना तरी देखील शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना येऊन ठेपलाय. एरंदाड विरोधात मानकिवली की एरंदाड की मानकिवली. 1 बॉल 2. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. एका चेंडूमध्ये 2 धाबांची गरज. राज इथे फटका चांगला आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सामना जिंकला टीम जय हनुमान अथर्वेले बदल एरंदाड संघाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर टीम मानकिवली तुमचं देखील कौतुक.